नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे बिहारमध्ये, बिहार विधानसभेच्या प्रांगणात आणि माझ्या पाठीमागे जो पुतळा दिसतोय तो बिहारचे जननायक कर्पूरी ठाकूर यांचा. म्हणजे बिहार विधानसभेची निवडणूक सुरू झाली तेव्हापासून कर्पूरी ठाकूर यांच्या भोवती हे सगळं राजकारण फिरायला लागलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या पासून लालू प्रसाद यादवांच्या पर्यंत सगळे पक्ष, सगळे नेते हे कर्पूरी ठाकूर यांचं नाव घेऊन इथलं बिहारच्या निवडणुकीचं राजकारण करताना दिसत आहेत. बिहारचं एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात आलंय का बघा, म्हणजे अनेकांच्या लक्षात आलेलं आहे. ते म्हणजे भारतीय जनता पक्षानं जे धार्मिक विद्वेषाचं विष पसरवलं, ते धार्मिक विद्वेषाचं विष देशाच्या बहुतांश भागात पसरलेलं आहे. म्हणजे तमिळनाडू, केरळ सारखी एक काही जी दक्षिणेतली राज्य आहे, ती दक्षिणेतली राज्य त्याला अपवाद असतील, पण महाराष्ट्र सुद्धा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र सुद्धा त्याला अपवाद राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षाचं विद्वेषाचं, धार्मिक विद्वेषाचं राजकारण पसरण्याला किंवा तिथलं विष पसरण्याला, किंवा सगळा उत्तर भारत भारतीय जनता पक्षाच्या या विद्वेषाच्या राजकारणानं सगळा एकूण बिघडून गेलेला आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेलं नाही, आपलं विद्वेषाचं राजकारण पेरायला, तिथं रुजवायला, त्यातलं सगळ्यात महत्वाचं राज्य आहे ते उत्तर भारतातलं बिहार राज्य. बिहारच्या राजकारणाबद्दल असं म्हटलं जातं की बिहारनं इथं धर्मवादी राजकारणाला, सांप्रदायिक राजकारणाला थारा दिला नाही. त्याचं कारण इथं जातीपातींचं राजकारण चालतं. कारण नेहमी इथली चर्चा होती ती जातीपातींच्या राजकारणाची चर्चा होती. इथे यादव किती टक्के आहेत, मुस्लिम किती टक्के आहेत, उच्चवर्गीय किती टक्के आहेत, त्यानंतर दलित किती आहेत, ओबीसी किती आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होत राहते. आणि त्या जातीपातींच्या राजकारणामुळे इथं धार्मिक राजकारणाला फारसा वाव मिळाला नाही असं म्हटलं जातं. ते काही अंशी खरंय असलं तरी सुद्धा इथं भारतीय जनता पक्षाला मात्र बिहारनं नाकारलेला आहे. म्हणजे नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षानं इथं पाळमुळं रुजवायचा प्रयत्न केला. आणि आता तर नितीश कुमार यांचा पक्ष संपवून ती जागा आपण घ्यायची आणि बिहार काबीज करायचा, या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचे चाणक्य रणनीती आखतायत. पण आताची परिस्थिती अशी आहे की इथं आता सुद्धा भारतीय जनता पक्षाची डाळ शिजणार नाही. भले भारतीय जनता पक्षाला चांगल्या समाधानकारक जागा मिळतील, पण इथं सरकारचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्या दृष्टीनं इथलं सगळं राजकारण आकार घेताना दिसतंय. धन्यवाद.